हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की मी गावी येऊन पोचली आणि सकाळी 6च्या दरम्यान आम्ही गावी आलो होतो. आणि त्याच दिवशी आमच्याकडे पालखी येणार होती. तर मग आम्ही सगळे आवराआवरी केली, फ्रेश वगैरे झालो, चहा पाणी वगैरे घेतलं आणि आमच्याकडे सकाळी 11:30च्या दरम्यान पालखी येणार असल्यामुळे आमची सगळ्यांची गडबड होती. जेवण, नाश्ता वगैरे सगळीच गडबड होती, त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. पण सगळी तयारी झाल्यानंतर इथे माझ्या म्हणजे सुनेने आणि माझ्या भाचीने जे डेकोरेशन केलं होतं पालखीसाठी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर त्या दोघींनीच हे सगळं सजवून ठेवलं. तर रांगोळी माझ्या जावेने काढली होती. त्यानंतर मग आम्ही सगळे तयार झालो पालखीसाठी आणि आमच्या घरी देव आला. पालखीचं पूजन वगैरे झालं, ओट्या वगैरे भरल्या आणि मग देव घरी जायला दुसऱ्या वाडीत जायला निघाला. तर इथे आमच्या ही शाळा आहे वाडीतली, त्या शाळेजवळच थोडा वेळ पालखी नाचवली जाते. तर हे शेवटचं घर होतं, जे शेवटचं घर देवाने घेतलं आणि मग त्यानंतर मग तो दुसऱ्या वाडीमध्ये निघाला होता. त्याआधी आमच्या इथे थोडा वेळ देव आमच्या इथे नाचला जातो. 2 ठिकाणी नाचतो. एकदा आमच्या वाडीतल्या मंदिराजवळ नाचतो आणि इथे शाळेजवळ नाचला जातो. तर आता इथे पालखी नाचवली जाते. जर तुम्ही कोकणकर असाल तर तुम्हाला माहितीच असेल. जर कोकणकर नसाल तर तुम्ही हा अनुभव पहिल्यांदाच अनुभवत असाल तर तुम्ही नक्की बघा की आमच्याकडे देव कसा नाचवला जातो. आणि आमच्या घरी स्वतः आमच्या घरी देव आम्हाला भेटायला येतो. त्यामुळे आम्ही शिमग्याला आवर्जून गावाला जातो. शिमगा आणि गणपती हे सण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर आता इथे पालखीला नाचवले जाते. मी थोडे फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केले, त्यामुळे तुम्हाला ते जरा व्यवस्थित दिसत नसेल, कारण व्हिडिओ खूप मोठी आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप वेळ लागला असता. त्याच्यामुळे म्हटलं फास्ट फॉरवर्डमध्येच तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे सगळेजण देवाला नाचवत आहेत आणि सगळेजणच देवाला खांद्यावर नाचवण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकजण देव आपल्या खांद्यावर नाचवण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येकजण आपल्या देवाला कधी एकदा आपण आपल्या खांद्यावर घेतो आहे आणि नाचवतो आहे असं झालेलं असतं. यासाठीच तर सगळे मुंबईकर आणि पुणेकर गावाला जातात. तर इथे आता सगळ्या वाडीतल्या माणसांनी देवाला नाचवलं होतं आणि त्यानंतर मग हे जे देवासोबत लोक येतात ते सुद्धा एकदा थोडा वेळ देवाला नाचवतात आणि त्यानंतर मग देव आपल्या दुसऱ्या वाडीत निघून जातो. तर इथे प्रत्येकाने आपल्या खांद्यावर देवाला नाचवले आणि त्यानंतर मग देवाला नमस्कार करून पुढच्या वर्षी देवाला लवकर येण्याची विनंती केली आणि त्यानंतर मग सगळ्यांनी देवाला असा निरोप दिला आहे आणि आता पुढच्या वर्षी देव येईल त्याचीच वाट बघावी लागेल. दुपारी 1च्या दरम्याने देव दुसऱ्या वाडीत निघून गेला. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केला आणि हे संध्याकाळची मी शूटिंग केली. तर इथे आम्ही जवळजवळ 15 ते 20 लोक होतो. त्यांचं जेवण करायची गडबड चालू होती. तर मी डाळीला आणि भाजीला फोडणी दिली होती आणि बाकी सगळं जेवण बाकी काही जणी करत होत्या. तर इथे माझ्या दीराचा बड्डे होता. तर हे माझ्या सगळे घरातले आहेत. दीर आहेत, परत सासू आहे आणि सासरे आहेत. खूप जण आहेत. आमचे हे असे सणालाच दिवाळीलाच नाही पण शिमग्याला आणि गणपतीला भेटतो. तर यावेळेस सगळेच जण आम्ही आलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आजीचं वर्षश्राद्ध होतं, म्हणजे माझ्या आजी सासूचं. त्यामुळे सगळेजण जमलो होतो. तर ही पहिल्यांदाच आमची पूर्ण फॅमिली जमली होती. त्यामुळे खूप मजा येत होती सगळ्यांना एकत्र राहायला. तर इथे दीराचा बड्डे होता, तो आम्ही रात्री सेलिब्रेट करत होतो जेवायच्या अगोदर आणि त्यानंतरच मग आम्ही जेवायला बसणार होतो. तर जेवण वगैरे मग आमचं सगळं तयार झालं होतं. डाळ वगैरे, भाजी वगैरे करून झाली होती. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला कळवा. बाय.